तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाड ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या विकास कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत ठेकेदाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य नंदाबाई राठोड यांनी लोणार पंचायत समिती कार्यालयासमोर 4 फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप उपोषणकर्त्या महिलेने केला आहे। उपोषणादरम्यान पाणी व अन्नाचा त्याग केला असल्याचे उपोषणकर्ते नंदाबाई राठोड यांनी म्हटले आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले। ठेकेदाराने केलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे। निधीचा दुरुपयोग करण्यात आला असून अंदाजपत्रकापेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे। अंतर्गत सिमेंट रस्ते, सार्वजनिक शौचालय तसेच इतर विकास कामे कागदोपत्री पूर्ण दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कामाचा दर्जा अत्यंत खराब आहे। बंजारा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत तांडा वस्तीकरिता मंजूर असलेला सिमेंट रस्ता तांडा वस्तीमध्ये होणे अनिवार्य असताना इतरत्र ठिकाण बदलून निकृष्ट दर्जाचा सिमेंट रस्ता बांधकाम करून शासनाची तसेच बंजारा समाज बांधवांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रतिनिधी भूषण शेटे, लोणार। काल दिनांक 4/2 रोजी पंचायत समितीच्या आवारामध्ये देऊळगाव कुंडपाडीतील महिलांनी जी ग्रामपंचायतची हे सदस्य आहे व इतर महिला यांनी जे आमरण उपोषण सुरू केलेले त्याबाबत आपली प्रतिक्रिया काय की त्याचं म्हणणं आहे की बुवा या 5 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्यांनी ती लेखी तक्रार दिलेली आहे तुमच्याकडे 1 वर्षापासून, तर त्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई गट विकास अधिकारी कार्यालयाकडून तसे झालेली नाही असं त्याचं म्हणणं आहे। हां, त्याबद्दल तुमचं मत काय? एक विशिष्ट तांडा वस्तीमधला जो रस्ता आहे त्याबद्दल त्यांची तक्रार आहे आणि त्यांची तक्रार आल्यानंतर आम्ही उपअभियंता बांधकाम यांच्याकडून चौकशी करून घेतली। त्यांचा अहवाल ते काम समाधानकारक आहे असा आला आणि तो अहवाल आला म्हणून आम्ही पुढे त्यावर काही कारवाई केली नाही, कारण त्यांचा अहवाल असा आहे की ते काम समाधानकारक आहे। परंतु तरी तक्रारकर्त्यांचं समाधान झालं नाही म्हणून ते कालपासून उपोषणाला बसलेले। तर आता त्यांच्यापेक्षा वरिष्ठ म्हणून आम्ही जिल्हा पातळीवरून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करणार आहोत, आजच पत्र देत आहोत की आपल्या मार्फत एका त्रयस्थ समिती नेमावी आणि मग त्यानुसार चौकशी करून जर त्या अहवालामध्ये जर दोषी आढळले तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल। बरं, तो झालेला जो रस्ता आहे त्याचं म्हणणं की तांडा वस्तीमध्ये मंजूर आहे आणि तो रस्ता गाव ठाण्याच्या तिकडे म्हणजे इकडे तांडा वस्ती नाही, तांडा वस्तीच्या बाहेर रस्ता झालेला आहे असं म्हणत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ते काही खरं नाही। आमच्याकडे ग्रामपंचायतचं ठराव आहे, त्यानंतर कामही गाव ठाण्यातच झालेलं आहे आणि ते चौकशी केली। तांडा वस्तीमध्ये झालेलं आहे काम ते 100%? हो, तांडा वस्तीत नाही, तांडा पलीकडे राहतं ना। बरं, आणि त्याच्यानंतर त्याचं म्हणणं आहे की जे निष्कृष्ट दर्जाचे काही कामं झालेले आहे तर त्याची चौकशी झाली का? त्यात उल्लेख आहे सार्वजनिक शौचालय आहे ते, तिथं पाणी नाही, काही नाही, कुठली सुविधा नाही तिथं, फक्त खर्च झालेला आहे। नाही, त्यात आहे उल्लेख आहे, त्यात तो बी उल्लेख आहे त्यात, त्याची बघून घेतो आणि चौकशी। बरं, आता त्या महिलाचं म्हणणं आहे की मी पाणी पिणार नाही, कालपासून बाईनं जसं पाणी पिलं नाही, म्हणे तिचं म्हणणं आहे की जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत पाणी पिणार नाही आणि या दरम्यान जर त्या महिलेला काही झालं तर मग याला कोण जबाबदार राहणार? आम्ही करतोय कार्यवाही। तर उपोषण उठत तुम्ही प्रवृत्त करणार का त्याला लवकर, त्याच्या मनानुसार कारवाई करणार का? आश्वासन द्या जे नियमाने असेल ते आम्ही कायदेशीर जे असेल ती कारवाई, कारण की अन्न त्याग आहे म्हणतात ते पाणी पिणार नाही म्हणतात ते आम्ही कायदेशीर कारवाई करणार, जे कायद्यानुसार असेल त्याप्रमाणे करणार। आज या लोणार तालुक्यात या पंचायत समितीच्या आवारामध्ये नंदाताई परमेश्वर राठोड ह्या ताई अमरण उपोषणाला बसलेल्या दिनांक 4 रोजी आणि त्यांची रास्त मागणी आहे की देऊळगाव कुंडपाड येथे तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जो रस्ता तांड्यासाठी बांधण्यात येणार होता तसा ठराव झालेला होता, परंतु तो तांड्या वस्तीच्या रस्त्याला न बांधता तो गावाच्या बाहेर ज्या रस्त्यानं तेथील जमिनीला शेतीला उपयोग होईल अशा ठिकाणी तो रस्ता बांधण्यात आला। निधी तांडा वस्ती सुधार योजनेचा आणि तो निधी वैयक्तिक शेती रस्त्यासाठी वापरण्यात आला। दुसरं, तेथे जे शौचालय बांधलेले ते शौचालयाचे कामंसुद्धा निकृष्ट झालेले आहेत आणि ग्रामसेवक असेल, सरपंच असेल यांनी ते इंजिनियरला हाताशी धरून, अभियंत्याला हाताशी धरून त्यांचा रिपोर्ट बदलून घेतला आणि हे चुकीचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की या भ्रष्टाचाराच्या विरोधात, या अन्यायाच्या विरोधात एक महिला अमरण उपोषणाला बसते, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे आणि त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करतं।
ही या प्रशासनाचा निषेध आहे आणि या प्रशासनातली जी अधिकारी मंडळी आहे त्या महिलेला उपोषणाला बसण्यापासून पहिलेच परावृत्त करायला पाहिजे होतं. कारण महिला आणि ती उपोषणाला बसते हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे आणि तिच्या मागण्या मान्य करून तिला तेव्हाच न्याय द्यायला पाहिजे होता. पण एका महिलेला रस्त्यावर उपोषणासाठी बसावं लागतं ही खरोखरच खेदजनक बाब आहे. आणि त्या महिलेला जोपर्यंत न्याय मिळत नाही, त्या देऊळगाव कुंडपाडच्या तांडा वस्तीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, त्यांच्या उपोषणाला मी डॉक्टर गोपाल बच्छिरे, गजानन जाधव साहेब, सुधनजी आंबोरे साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा त्यांच्या या आंदोलनाला त्यांच्या पाठीशी आहे आणि सदैव राहणार. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. सर, तक्रार ही जी केलेली किती वर्षानंतर केलेली तक्रार? 1 वर्षापासून तिच्यावर कारवाई झाली काही? 1 वर्षापासून तक्रार झाली. हां. प्रशासनानं थातुरमातूर एक अभियंता नेमले. हां. त्या अभियंतानं उलटसुलट रिपोर्ट दिले आणि त्यामुळे इथले लोणारचे BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर देशमुख साहेब यांच्या हातात सुद्धा आता काही राहिलेलं नाही आणि हे जिल्हा परिषदचे CO मुख्य अधिकारी यांच्या माध्यमातून या तक्रारीवर पुनश्च जिल्हास्तरीय समिती नेमून त्या कामाची निकृष्ट कामाची त्याचा दर्जा हा बघण्यात यावा, तपासण्यात यावा आणि त्याचबरोबर एका ठिकाणी झालेला सँक्शन झालेला रस्ता दुसऱ्या ठिकाणी कसा गेला याविषयी सुद्धा संपूर्ण सखोल चौकशी होऊन आणि यात जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.